महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता इथे प्रचाराची सांगता केलेली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आता इथे पूर्ण झालेला आहे आणि आपण इथे बघू शकतोय की कशा स्वरूपात आज आठवड्याचा हा अर्धवट सुट्टीचा दिवस आहे, शनिवारचा दिवस आहे आणि आज इथे प्रचार थांबलेला आहे की हा जो भला मोठा पुष्पहार इथे आणण्यात आला होता। आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक गोष्ट जी जाणवली ती म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने ज्या पद्धतीचा जेसीपी आणि पोकलेन यांचा वापर करून राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना हार घातले जातात, तशा पद्धतीचा प्रकार आता मुंबई सारख्या अत्यंत दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या रस्त्यांवर आणि शहरामध्ये सुरू झालेला आहे। मुंबईच्या या सगळ्या उपनगरामध्ये ही एक नवी पद्धत या निवडणुकीमध्ये रूढ झालेली आहे। आता आपण जर पाहिलं तर आपण आहोत मुंबईतल्या अत्यंत मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या प्लाझा सिनेमा समोरील चौकामध्ये। या चौकाचं महत्व हे मुंबईकरांसाठी एक वेगळं आहे, या चौकाचं महत्व या शहरवासियांसाठी एक वेगळं आहे। आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं राजकीय कार्यकर्त्यांचा प्रचार आता थंडावलेला आहे। या 5व्या टप्प्यातला जो निवडणुकीचा प्रचार आहे तो आता पूर्ण झालेला आहे। जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती आता शांत झालेली आहे। सगळेच प्रमुख पक्ष आता या नंतरच्या म्हणजे 20 तारखेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू करतील। मुंबई पोलीस असो किंवा सीआरपीएफ असो, सीआयएसएफ असो, अशा वेगवेगळ्या होमगार्ड असो, अशा वेगवेगळ्या संस्थांनी जी काही सुरक्षा पुरवलेली आहे त्या सुरक्षेनंतर 5व्या टप्प्यातली निवडणूक होऊ घातलेली आहे। हा जर संपूर्ण रस्ता आपण पाहिला तर तो एरवी देखील अत्यंत दाटीवाटीचा असतो। राहुल शेवाळे यांच्या रथावर असलेले मुख्यमंत्री इथपर्यंत पोहोचले आणि त्याच राहुल शेवाळे यांचा प्रचार इथे मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेला आहे। जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या बाजूला ही जी सगळ्यात मोठी वाहतुकीची कोंडी आपल्याला दिसते, ही वाहतुकीची कोंडी इतक्यासाठीच आहे की इथेच आता प्रचार पूर्ण झालेला आहे। 13 मतदारसंघांमध्ये हा प्रचार होणार आहे। त्यामधले प्रामुख्याने मुंबईतले 6 मतदारसंघ आहेत, ठाणे, कल्याण, नाशिक, भिवंडी, पालघर आणि त्याचप्रमाणे धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठीचा मुंबईचा हा प्रचार अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने इथे थांबवण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रसाद लाड, त्याचप्रमाणे मनीषा कायंदे या नेत्यांसह इथे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाकडे रवाना झाले। काहीसा उशीर झाला, अन्यथा ही जी प्रचार यात्रा आहे ही मुख्यमंत्र्यांना आणि राहुल शेवाळे यांना शिवसेना भवनच्या परिसरापर्यंत घेऊन जायचं होतं, पण इथे असलेली वाहतुकीची कोंडी आणि थोडासा झालेला विलंब, त्यातून निवडणूक आयोगाचा कोणताही कारवाईचा बडगा नको यासाठीच ही प्रचार फेरी जी आहे ती इथे प्लाझा सिनेमा जवळ अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने पूर्णत्वाला नेण्यात आलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी राहुल शेवाळेंच्या आधी यामिनी जाधव यांचा प्रचार केला, त्याचप्रमाणे त्यांनी नरेश मस्के यांचा प्रचार केला, त्याचप्रमाणे रवींद्र वायकर यांच्या प्रचारामध्ये ते सहभागी झाले होते। मिहिर कोटेचा यांच्याकडेही त्यांनी प्रचार केला आणि जवळपास आज 6 ते 7 उमेदवारांना आपला वेळ दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा आता इथे प्रचाराची सांगता केलेली आहे। आणि या ज्या सगळ्या आता प्रचार फेऱ्या आहेत की ज्या शिवाजी पार्कच्या दिशेने चाललेल्या आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाऊन आता हे सगळे नेते शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतींचा आशीर्वाद घेणार आहेत। मुख्यमंत्री तिथे रवाना झालेले आहेत आणि या सगळ्या धामधुमीनंतर हा आता 5व्या टप्प्याचा प्रचार पूर्ण झालेला आहे। आणि या 5व्या टप्प्याच्या प्रचारानंतर हा जो महत्वाचा टप्पा होता हा मुंबई आणि MMRDA रिजन मधला टप्पा होता, त्यामुळे या टप्प्याला आणि या टप्प्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराला खूपच महत्व आहे। कॅमेरामन शिवा कुरेर आणि असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई।